हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत पितृपक्ष स्पेशल थाळी। तर त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या राहतात आणि आपण ह्या पितृपक्षाच्या पंधरवड्यामध्ये सर्वजण आहेत ना आपापल्या घरी आपल्या पितरांना म्हणजे तृप्त करण्यासाठी आहेत ना नैवेद्य करतात। तर वेळेची कमी बचत होऊन आणि लवकर स्वयंपाक होण्यासाठी आहेत ना काही इथे टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा। तर इथे आहेत ना मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, लसूण घेतलेले आहेत। तो आधी आहेत ना मिक्सरला मी ग्राइंड करून घेणार आहे, कारण सर्व भाज्या आहेत ना भाज्यांसाठी मी आधी एकच वाटण बनवून घेणार आहेत। इथे सर्व भाज्या आहेत ना मी आधी चिरून घेतल्या, स्वच्छ धुवून वगैरे ठेवलेल्या आदल्या दिवशीच। तर आधी सुरुवातीला आहेत ना आपण गवारीच्या शेंगाची भाजी करू। तर त्यासाठी मी एक कढई घेतली, त्यामध्ये तेल टाकलं, जिरे मोहरीचा तडका टाकला, छान केला। त्यानंतर कढीपत्ता टाकलाय आणि व्यवस्थित त्याला तडतडून दिल्यात मस्त। त्यानंतर आपण जे वाटण केलेले आहेत ना ते टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची। ह्या भाज्या आहेत ना म्हणजे आदल्या दिवशी जर आपण तयार करून ठेवली ना तर ज्यादा वेळ पण नाही लागत आणि वेळेची बचत पण होते। तर तुम्ही इथं बघू शकता मी सर्व भाज्या वगैरे निवडून वगैरे ठेवलेल्या होत्या। तर त्यासाठी मस्त व्यवस्थित आहेत ना आता इथे गवार परतून घेते। गवार पण शिजण्यासाठी का 8 ते 10 मिनिटांमध्ये शिजवून घेते। तर ह्या भाज्या आहेत ना शिजण्यासाठी पण जादा वेळ नाही लागत। तर इथे मी सर्व व्यवस्थित परतून घेतलं आणि त्यानंतर आहेत ना शिजण्यासाठी पाणी टाकलं, कारण गवार शिजायला आहेत ना थोडा वेळ लागतोच। तर त्यामुळे आहेत ना मी इथे थोड्या वेळ 5 ते 6 मिनिट शिजवून वाफून घेतली। त्यानंतर आहेत ना मीठ टाकलं आणि व्यवस्थित परतून घेतली। तर इथे आपली ना गवारीची भाजी आहेत ना तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता त्यानंतर मी लगेच आहेत ना दुसरी भाजी तयार करायला घेतलेली। तर इथे आहेत ना आता डांगराची भाजी बनवणार आहेत। तर त्यासाठी मस्त एक कढई घेतली, परत त्यामध्ये आहेत ना सगळे जिरे मोहरी आणि तीच प्रोसेस करणार आहेत मी, कारण सगळं वाटण पण एकच आहेत आणि भाज्या बनवायला अगदी साध्या सोप्या आहेत। जिरे मोहरी टाकल्यानंतर मस्त कढीपत्ता आणि वाटण टाकून घेतले हिरव्या मिरचीचं आणि त्यानंतर चिरलेलं डांगर। तर तुमच्या तिकडे पण डांगराची भाजी करतात का नाही ते माहीत नाही, पण आमच्या इकडे तर करतातच। इथे छान असं फ्राय करून घेतलं आणि त्यानंतर हिरवीगार कोथिंबीर टाकली। डांगराला शिजायला आहेत ना टाईम जास्त लागत नाही, ते आहेत ना वाफ दिलं का लगेच होऊन पण जातं। त्याला 4 ते 5 मिनिटात कमी फ्लेमवर छानपैकी होऊन जातं। इथे इथं शिजण्यासाठी मीठ टाकायचं, कारण इथं डांगराला आपण वरून पाणी टाकणार नाही आहेत। तर मिठानेच पाणी सुटतं आणि डांगर छान शिजलं जातात। तर तुम्ही बघू शकता इथे आपली डांगराची भाजी पण तयार झाली। त्यानंतर आता मी त्या गवारीच्या शेंगाच्याच कढईमध्ये आहेत ना आता हिरवी मिरचीचं वाटण आणि जिरे टाकले आणि आता इथे मेथीची भाजी करते मी। तर ही पण आहेत ना मी रात्रीच निवडून ठेवलेली होती, म्हणजे कसं निवडून ठेवलं तर लवकर होऊन जातं। तर थोडं पाणी टाकलं आणि छान व्यवस्थित परतवून घेतली। तर ही आपल्याला जास्त त्याच्यात शेंगदाणे वगैरे घालायचे नाही, नुसती फ्राय करून घ्यायची, कारण नैवेद्याला अशीच भाजी करतात। तर इथे आहेत ना मी थोडं पाणी आहेत ना शिजण्यासाठी टाकलेत, कारण थोडी शिजायला पण त्याला पाणी लागेल। छान अशी परतून घेतली आणि झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट आहेत ना व्यवस्थित तिला शिजवून दिली फुल फ्लेमवर, कारण मी पाणी टाकलेलं होतं त्यामुळे। तर छान आता अशी शिजलेली। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि व्यवस्थित परतून घेतली। ही भाजी आहेत ना ह्या एवढ्या भाज्या आहेत ना करायला अगदी सोप्या, फक्त आहे ना पूर्वतयारी करायची म्हणजे लवकर होते। तर इथे मेथीची भाजी पण झाली। त्यानंतर आता आहेत ना मी इथे भेंडीची भाजी बनवणार आहे। तर मी आता इथे वाटण नाही टाकणार, कारण चिरलेल्या मिरच्याची आहेत ना भेंडी पण छान लागते। तर मी इथे जिरे टाकले आणि चिरलेल्या मिरच्या टाकल्या, छान व्यवस्थित तडतडल्या आणि त्यानंतर ना चिरलेली भेंडी सुद्धा टाकली त्यामध्ये आणि चवीनुसार मीठ। इथे पाणी ॲड नाही करायचं, कारण मीठ टाकले ना भेंडी कवळी असली ना त्यामुळे लवकर शिजून होते। तर इथे 4 ते 5 मिनिट आहेत ना ती पण वाफून घेतली आणि छान अशी ती बघा मऊसूत शिजली मस्त। तर इथे आपली भेंडीची भाजी देखील तयार झालेली। त्यानंतर मी लगेच आहेत ना कारल्याची भाजी करायला घेतली। तर तुम्ही बघू शकता मी इथे लोखंडाचीच कढई घेतली। त्यानंतर कारल्याचे आहेत ना एकदम असे बारीक काप करायचे, म्हणजे आहेत ना शिजायला पण सोपे असतात आणि व्यवस्थित आहेत ना आधी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे, म्हणजे कसे तर असे आपण टाकले तर शिजायला वेळ लागतो। थोडेसे तेलामध्ये फ्राय केले ना गोल्डन ब्राऊनमध्ये तर
भाजी पण लवकर होते. तर आता मी कारले एका साईडला केले, त्याच तेलामध्ये आहेत ना जिरे, मोहरी, हळद आणि इथे लाल तिखट टाकते मी आणि छान परतून घेते मस्त. कारण अशी जर प्रोसेस केली ना तर भाजी लवकर होते. आणि त्यानंतर आहेत ना मस्त कोथिंबीर टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं. तर इथे तुम्ही बघू शकतात आपली कारल्याची भाजी सुद्धा रेडी झाली आहे. तर कमी वेळात अगदी साध्या सोप्या आपल्या ह्या 5 प्रकारच्या भाज्या तयार झालेल्या आहेत. फक्त आहेत ना आदल्या दिवशी आहेत ना सर्व भाज्या व्यवस्थित निवडून वगैरे लसूण वगैरे सोलून ठेवायचा. त्यानंतर मी लगेच कढीची तयारी करायला घेतली. तेल टाकले, त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, हळद, लसूण आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकली आणि इथे आहेत ना मी कढी आणि बेसन पीठ आहेत ना मिक्स करून घेतलं. आधी 1 वाटी आहेत ना दही होतं आणि दह्यामध्ये आहेत ना पाववाटी बेसन पीठ टाकलं आणि ते व्यवस्थित फेटवून घेतलं. त्यानंतर मी डायरेक्टली तडक्यामध्ये सोडून दिलं. तर तुम्ही बघू शकता इथे चवीनुसार मीठ पण मी ॲड केले आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. कढीला पण टाईम नाही लागत जास्त, ती लगेच होऊन जाते. तर आपली कढी देखील इथे तयार झालेली आहे. त्यानंतर मी लगेच आहेत ना आपली खीर तांदळाची, आमच्या इकडे आहेत ना तांदळाची खीर करतात, काही भागामध्ये आहेत ना गव्हाची देखील करतात. तर इथे आहेत ना मी आधी 1 तास आहेत ना अर्धी वाटी तांदूळ घेतलेले होते, ते अर्धा तास भिजत घातलेले होते आणि ते असे रवाळ वाटायचे आहेत. त्यानंतर त्याच्या खीरमध्ये घालण्यासाठी नाही इथे ड्रायफ्रूट आहेत, ते काही कट करून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जर पिस्ता वगैरे असेल तुम्ही ते पण ॲड करू शकता. इथे मी काजू बदामच टाकते. तर 1 कढई घेतली, त्यामध्ये गावरान तूप टाकायचं आणि व्यवस्थित गरम होऊन द्यायचं. त्यानंतर आपण आधी ड्रायफ्रूट तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित, म्हणजे गोल्डन रंगापर्यंतच तळायचे, जास्त नाही हे करायचे. तर इथे बघू शकता मी इथनं ड्रायफ्रूट तळून घेतले. त्यानंतर इथे ओल्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे, त्याने चव खूप छान लागते. ओलं खोबरं टाकलं, ते छान परतलं. त्यानंतर जे तांदळाचं आपण वाटण केलेलं होतं जाडसर रवाळ, तर ते टाकायचं आणि छान असं फाईन पावडरमध्ये जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत व्यवस्थित मिक्स करायचं. तुम्ही बघू शकता इथे बघा, आता मी आधी टाकलं होतं ते पेस्ट सारखं होतं थोडं, आता छान झालं. त्यानंतर मी इथे अर्धा लिटर दूध खिरीसाठी टाकलेले आहेत. तर आता मस्त मीडियम फ्लेमवर छान त्याला शिजून द्यायचे आहेत तांदळाला. खीर थोडी घट्टसरच राहायची आणि थोडं चवीनुसार मीठ टाकलेले मी, त्याने टेस्ट पण छान येते आणि खीर पण खूप छान लागते. तर इथे 1 वाटी मी साखर टाकलेली आहे, सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि आपली खीर होतच आली. त्यानंतर मी अर्धा चमचा वेलची पावडर आणि जे ड्रायफ्रूट तळलेले होते ना ते व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स केले आणि आता मीडियम फ्लेमवर व्यवस्थित होऊन द्यायचे. तर इथे बघू शकता आपली खीर पण तयार झाली. त्यानंतर मी पाटवडीची पण लगेच केलीत, पाटवडीची रेसिपी तयार करून घेतली आहेत. तर इथे मी हिरव्या मिरच्या, लसूण, परत जिरे आणि ओव्याचं वाटण करून घेतलं. त्यानंतर 1 वाटी बेसन पीठ, त्याच्यामध्ये 1.5 वाटी पाणी टाकलं आणि ते व्यवस्थित मिक्स होऊन करून घ्यायचं, गुठळ्या होऊ नये म्हणून. तर इथे वाटण तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं. हळद टाकायची आणि फ्रेश कोथिंबीर तुम्ही असले तर टाकू शकता. तर अर्धी वाटी पाणी इथे मी जेव्हा उकळी आणण्यासाठी म्हणजे त्याच्यात टाकलं आणि त्यानंतर जे आपण मिक्स केलेलं होतं बेसन पीठ, तर ते टाकून घेतलं, व्यवस्थित शिजवून घेतलं आणि त्यानंतर एक मोठं ताटावर पसरून घ्यायचं व्यवस्थित. ते गरम असल्यामुळे मी असंच याने करून घेतलं. त्यानंतर मस्त फ्रेश कोथिंबीर, खोबरं आणि त्याच्यावर असं थापून घ्यायचं. त्यानंतर चाकूच्या मदतीने छान असे तुम्हाला जे साईज आवडेल ना तुम्ही त्या साईजमध्ये कापून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता इथे आपली वडी देखील तयार झाली. इथे मी आता मेदूवडे बनवणार आहेत. तर त्यासाठी मी 1 वाटी उडीद डाळ रात्रीच भिजत टाकली होती, त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्या आणि चिरलेला कढीपत्ता टाकलेला होता. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघितलं मी दाखवलं पाण्यामध्ये ते तरंगेपर्यंत फेटून घेतले व्यवस्थित. त्यानंतर एक असं झाऱ्या घ्यायचा, जर तुम्हाला हाताने जमत नसेल तर झाऱ्या घ्यायचा, व्यवस्थित त्याचे असं म्हणजे टाकून घ्यायचं आणि मेदूवड्याच्या आकाराचं करून घ्यायचे. तर याने झटपट देखील होता आणि वेळ पण कमी लागतो आणि छान व्यवस्थित पडले जातात. तर छान गोल्डन रंगापर्यंत मस्त फ्राय करून घेतले. तर आपले मेदूवडे बघा किती छान आलेले आहेत. तर त्याच प्रकारे मी सर्व मेदूवडे बनवून घेतले.
तर इथे आपले मेदूवडे पण तयार झाले. त्यानंतर मी नैवेद्यासाठी पापड केले, मस्त तळून घेतला. ते उडदाचा पापड आहेत ना, तो नैवेद्याला म्हणजे आता कुरडई नसल्यामुळे आहेत ना मी पापडच ठेवणार आहेत. तुम्ही तुमच्याकडे कुरडई अवेलेबल असली तर तुम्ही टाकू शकता. त्यानंतर इथे अळूवडीची तयारी करून घेतली. थोडं बेसन पीठ टाकलं, हळद, जिरे, परत लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्याची जी बेसन पिठाची जी पेस्ट आहे आपण इथे करणार आहे ती जादा पातळ नको आहे आणि घट्ट पण नको, मी मीडियमच ठेवली. त्यानंतर हे बघा आळूची पानं घेतली मस्त फ्रेश आणि त्याला व्यवस्थित लावून घेतले. तर एकावर एक असे ठेवून येत ना मी लवकर म्हणजे येत ना जेवढं आधी तयारी केल्यामुळे येत ना मला जादा वेळ नाही लागला. आदल्या दिवशी सर्व भाज्या वगैरे कापून ठेवलेल्या असल्यामुळे येत ना करायला पण सोपे होते आणि वेळ पण कमी लागतो आणि लवकर झटपट असा स्वयंपाक होतो. तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित मी इथे येत ना सर्व पीठ लावलं आणि आपली आळूवडी तयार झाली. आता ही येत मी वाफवण्यापेक्षा येत ना कमी वेळ लागावं म्हणून डायरेक्ट तेलातच फ्राय केली. म्हणजे कशी 1-2 म्हणजे डायरेक्टली ना तेलात फ्राय केली तरी ती छान होते, क्रिस्पी होते उलट त्यापेक्षा आणि वेळ पण आपला वाचतो. तर इथे आळूवडी देखील तयार झाली आपली. तर छान अशी आळूवडी झाली. त्यानंतर मी डाळ भात शेवट लावणार आहेत. इथे बघू शकता मी इथे 1 वाटी तांदूळ घेतले आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली. ती छान 2 वेळेस आहेत ना मस्त दोन्ही पण आहेत ना स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर मी इथनं तांदूळ पण 2 वेळेस धुतले आणि याची पण डाळ वरणाची पण डाळ आहेत ना 2 वेळेस धुतली. छान अशी आहेत ना स्वच्छ धुवून घ्यायची. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आहे ना मी दोन्ही पण आहेत ना एकाच कुकरमध्ये लावणार, त्यामुळे मी डब्यामध्ये घेतलेली आहेत. तर इथे आहेत ना मी डाळ देखील स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर आहेत ना आता दोघींमध्ये आहेत ना पाणी ॲड करायचं आहे. याच्यामध्ये जेव्हा आपण कुकरमध्ये वाफवतो ना तर आहेत ना जास्त पाणी लागत नाही, त्यामुळे थोडंच पाणी घेतलं आहे. तर इथे बघू शकता इथे मी पाणी टाकलं आणि जे भातामध्ये आहेत ना चवीनुसार मीठ टाकायचं. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि कुकरमध्ये आहेत ना थोडंसं पाणी टाकायचं खाली तळाला आणि जी जाळी वगैरे असेल ना ते ठेवायचं मस्त. म्हणजे याने आहेत ना दोन्ही म्हणजे डाळ भात सेपरेट करण्यापेक्षा आहेत ना एकाच डब्यामध्ये छान होतं आणि व्यवस्थित शिजल्या पण जातो, कमी वेळ मिळेल. तर इथे छानपैकी आहेत ना मी व्यवस्थित कुकरमध्ये लावून घेतलं आणि वरणासाठी फोडणीसाठी इथे हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक तर त्याचे आहेत ना खलबत्त्यात कोटून घेतले. तुम्ही बघू शकता इथे आहेत ना छान असं आहेत ना मी हे डायरेक्टली बारीक पेस्ट करून जसं आपण मिक्सरला ग्राइंड करतो ना तसंच करून घेतलेले आहेत. तर इथे आपल्या आहेत ना वरणाचं वाटण पण तयार झालं. तर वरण आहेत ना मी तिकडं डायरेक्ट फोडणीचंच करणार आहेत. तर आता तुम्ही बघू शकता इथे शिट्ट्या पण झाल्या आहेत. तर इथे मी इथनं 3 शिट्ट्या होऊन दिल्या आणि नंतर वरणाला फोडणी करून घेतली. त्यानंतर काळ्या रशीची पण तयारी करून घेतली. इथे सर्व कांदा, लसूण, हिरव्या मिरच्या, खोबरं, धणे सर्व व्यवस्थित भाजून घेतलं. अद्रक पण टाकलं. त्यानंतर शेवट टमॅटो टाकलं. हे छान व्यवस्थित आहेत ना भाजून मिक्सरला ग्राइंड करून घेतलं. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून जिरे, परत लाल तिखट, काळा मसाला टाकून जे वाटण आहेत ना ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर गरम पाणी इथे टाकायचं जेव्हा आपण हे मसाल्यामध्ये ॲड करतो त्याने ना म्हणजे तरी छान येते आणि मीठ टाकलं शेवट. तर आपली रशी पण तयार झाली. तर इथे बघू शकता तुम्ही आपली सगळी नैवेद्याची थाळी तयार आहेत. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब